संगमनेरमधील रखडलेली विकास कामे, वाढलेल्या समस्या, प्रशासनाचा हलगर्जीपणा, ट्रॅफिक या विविध समस्यांच्या विरोधात संगमनेरमधील तमाम नागरिकांच्या वतीनं सोमवार दिनांक 27 ऑक्टोबरला दुपारी 3 वाजता संगमनेर शहरातील सर्व नागरिकांच्या वतीने भव्य मोर्चा आणि निवेदन देण्यात येणार आहे। तरी आपण उपस्थित राहावे ही नम्र विनंती। आपण कित्येक वर्ष पाहतो आहोत की लोकनेते बाळासाहेब थोरात साहेब यांच्या माध्यमातून या शहरात, संगमनेर शहरात असो गावात असो, मोठ्या प्रमाणावर निधी आणण्यात आला आणि त्या निधीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासाची कामे करण्यात आलेली आहे। भेद निळवंडे धरणातून, पाणी योजनेतून संगमनेर शहरात स्वच्छ पाणी आणि मुबलक पाणी मिळत आहे आणि त्या माध्यमातून आपली संगमनेरची बाजारपेठ ही मोठ्या प्रमाणावर खुललेली आहे, हे आपण सर्व पाहत आहोत। आणि बाळासाहेब थोरात साहेब यांच्या माध्यमातून सर्व धर्म समभाव इथे राखला गेला आहे आणि त्या माध्यमातून आपण पाहत आहोत की शहराचा विकास हा झपाट्याने होत आहे। माझ्या पत्रकार मित्रांनी सांगितल्यानुसार मी सांगतो की नाटकी नाल्याचा हे आमचे मित्र सहकार महायुतीचे पदाधिकारी यांनी जो प्रश्न उपस्थित केला, जनतेचा एक मी म्हणाल का दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला। मी म्हणतो जनतेला जर दिशा देता येत नसेल तर कमीत कमी दिशाभूल तरी करू नका। त्यांनी सांगितलेलं आहे की निधी हा इकडं नाटकी नाल्याचा निधी दुसरीकडे वळवण्यात आला। तो सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की नाटकी नाल्याचा निधी हा बाळासाहेब थोरात साहेबांनी आणलेला होता आणि तो निधी नंतर प्रशासनाच्या माध्यमातून शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि म्हाळुंगीच्या पुलाकरिता वळवण्यात आला प्रशासनाच्या माध्यमातून। आणि त्यानंतर काही जवळजवळ 7 कोटीचा निधी होता, तर 7 कोटीमधला 4.5 कोटीचा निधी हा म्हाळुंगी पुलासाठी वापरण्यात आला आणि उर्वरित 2.5 कोटीचा निधी हा महायुतीच्या माध्यमातून राहता असतील, श्रीरामपूर असेल, देवळाली प्रवरा नगरपालिका असेल, येथे वळवण्यात आला। या आपल्याला प्रश्न विचारणाऱ्यांना मी प्रश्न विचारू इच्छितो की त्यांनी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना हे प्रश्न विचारावा की संगमनेरच्या विकासाचा निधी हा इतरत्र पळवून संगमनेरचा विकास हा थांबवण्यात आला, याचे आधी प्रश्न याचा जबाब आधी द्यावा। अजून मी सांगू इच्छितो की जवळजवळ 4 वर्ष हे प्रशासन लागलेले आहे, तर ह्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना या संगमनेरची एवढी कळवळ आहे तर यांनी सांगावा किती निधी आणला, संगमनेरच्या विकासाकरता किती निधी आणला का? हा निधी आणण्यासाठी फक्त काय इलेक्शनसाठी थांबलेले होते का इलेक्शनचा मुद्दा आल्यानंतरच फक्त हा निधी आणणार आणि हे निधीच्या गोष्टी उपस्थित करणार, ह्या गोष्टी तुम्ही उपस्थित करणार हे जनतेची दिशाभूल करणं सोडा। जनता ही दूधखुळी नाही। त्यात सत्यजित दादा तांबे आमचे मार्गदर्शक आमदार सत्यजित दादा तांबे आणि लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून 1 कोटीचा निधी हा जवळजवळ यंग नॅशनल ग्राउंडमध्ये ग्राउंडसाठी निधी आणण्यात आला। ह्या पदाधिकाऱ्यांनी, ह्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी हा निधी स्टे लावण्यात आला आणि याचे काम थांबवण्यात आले। याचे आधी जनतेत प्रश्न द्यावे, याचे उत्तर द्यावे जनतेसाठी।